नमस्कार मित्रांनो, सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। 14 ऑक्टोबर 2024 जो काही शासन निर्णय झाला त्या शासन निर्णयानुसार 20% अनुदान घेणाऱ्याला वाढीव 20%, 40-60% घेणाऱ्याला सुद्धा एक 20% अनुदान वाढीव देण्याचा शासन निर्णय झालेला आहे। त्याचबरोबर ज्या त्रुटीपूर्तता केलेल्या शाळा आहेत त्यांना सुद्धा एक विवक्षित एक अतिरिक्त टप्पा देण्याचा शासन निर्णय झालेला आहे। मात्र मंत्रालयामधून 26 ऑक्टोबर 2024ला आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा आयुक्त कार्यालयाला पत्र देऊन त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा आदेशित केलेला असताना सुद्धा आजपर्यंत राज्यामधल्या प्राथमिक माध्यमिक शाळांच्या संच मान्यता झालेली नाही। आणि 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयामध्ये स्पष्ट दिलेलं आहे की जोपर्यंत संच मान्यता होत नाही तोपर्यंत पुढचा टप्पा देताना त्यामध्ये अडचणी येणार आहेत। त्यामुळे आपण सर्व बांधवांनी एक लक्षात घेतलं पाहिजे। आझाद मैदान असेल, महाराष्ट्रभरामध्ये वेगवेगळे आंदोलनं चालू आहेत, त्या आंदोलनाचा इम्पॅक्ट शासनावर झालेलाच आहे। पण आपल्या या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असणारा जो काही भाग आहे तो भाग आयुक्त कार्यालयाच्या माध्यमामधून संचालकांना आदेशित झालं पाहिजे, संच मान्यता झाल्या पाहिजे। संच मान्यता झाल्यानंतर अनुदान वितरणाचे आदेश दिले पाहिजे। आणि ही सगळी बाब प्रशासकीय असल्यामुळे आपण 14 तारखेपर्यंत माननीय आयुक्तांना वेळ दिलेली आहे की राहिलेल्या संच मान्यता आपण पूर्ण कराव्यात। अनुदान वितरणाचे आदेश देण्याचे शिक्षणाधिकारी असतील, उपसंचालक असतील यांना आदेशित करावे आणि 14 ऑक्टोबर पर्यंत ज्या ज्या शाळांच्या संच मान्यता झालेल्या आहेत त्यांना 14 ऑक्टोबर 2024च्या आदेशान्वये वाढीव अनुदानाचा वेतन आदेश द्यावा अशा आदेशित कराव्या। अन्यथा 14 तारखेपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी काही जयंती आहे त्या पुण्य दिवशी आपण महाराष्ट्रातील सर्व बांधव आयुक्त कार्यालय पुणे या ठिकाणी तीव्र अशा प्रकारचं आंदोलन करणार आहोत। महाराष्ट्र राज्यातील सर्व तमाम शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नम्र विनंती करतो की आदरणीय दीपक कुलकर्णी सरांनी सांगितल्याप्रमाणे शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने म्हणजे मंत्रालयाने माननीय आयुक्त यांना 26 नोव्हेंबर 2024ला एक पत्र काढलं आणि त्या पत्रान्वये कार्यवाही करावी असं आदेशित केलं असतानाही माननीय आयुक्त स्तरावरून कुठलेही आदेश माननीय उपसंचालक, संचालक, शिक्षणाधिकारी यांना अद्यापपर्यंत झाले नाही। यातली प्रमुख अडचण म्हणजे शैक्षणिक वर्ष 24-25 ची संच मान्यता ही आहे। जोपर्यंत संच मान्यता होत नाही तोपर्यंत हा टप्पा देय होणार नाही। भलेही त्या टप्प्याला तरतूद जरी झाली असेल, संच मान्यता जर झाली नसती तर कारण त्या तरतुदीला अर्थ नसता। परंतु तरतूद होणं न होणं हा पाठ नंतरच येतो, परंतु त्यापूर्वी आपल्या ताब्यात आपल्या शाळेची संच मान्यता आणि शासनाने सांगितलेल्या 14 ऑक्टोबर 2024च्या मधील टप्पा वाढीचे आदेश हे पहिले आपल्या ताब्यात असले पाहिजे, तरच आपण 1 जून 24 पासून टप्पा घेऊ। अन्यथा याच्यामध्ये शासन कुठला तरी डाव चालू शकते। हा टप्पा त्याच तारखेपासून जर आपल्याला घ्यायचा असेल तर निश्चित कुलकर्णी सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी 14 तारखेपासून आपल्याला बसायचं आहे। आणि तुम्हाला एक माहिती आहे की हा टप्पा घेत नाही तोपर्यंत आपण उठत नाही, टप्प्याचा आदेश घेत नाही तोपर्यंत उठत नाही, संच मान्यता घेत नाही तोपर्यंत उठत नाही। एक लक्षात ठेवा, हीच ती वेळ आहे आणि ह्याच त्या वेळेत आपल्या सर्वांना या कार्यालयात यायचं आहे। आणि 14 ऑक्टोबर न्यायी मार्गाने अतिशय आपल्या शिक्षकांना आजपर्यंतच्या आचारसंहितेमध्ये राहून आपण आंदोलन करून सर्व टप्पे घेतले आहेत। वेगवेगळ्या जिल्ह्यात झालेल्या आंदोलनाचा परिपाकही शासनापर्यंत पोहोचला आहे, परंतु त्याला कुठेतरी मूर्त स्वरूप देणं गरजेचं आहे आणि ती योग्य ठिकाण कुठलं असेल तर ते पुणे आहे आणि ह्या पुण्यातूनच सगळं होणार आहे। कुठेही इतरत्र आंदोलन करण्याची आता गरज नाही, सगळ्यांनी तयारीला लागलं पाहिजे। जोपर्यंत इथल्या टप्पा वेतनवाढीचा आदेश आणि संच मान्यता मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन स्थगित केले जाणार नाही। कुणाला वाटत असेल कागद घेतल्याशिवाय मागं होत नाही तर याच्यापूर्वी जो कागद घेतला त्या कागदाला जर मूर्त स्वरूप द्यायचं असेल तर संच मान्यता आणि टप्पा वेतनवाढीचा आदेश हेच त्याचं खरं स्वरूप आहे आणि 1 जून 24 पासून ते मिळणं हे आपलं कर्तव्य आहे। सगळ्या शिक्षकांना विनंती आहे, माननीय आयुक्त कार्यालयांना आज आम्ही त्या संदर्भात सांगितलं आहे की आम्हाला लवकर येणाऱ्या 11 तारखेपर्यंत आपल्या ह्या सगळ्या गोष्टी प्रक्रिया पूर्ण करा आणि येणाऱ्या जर 11 तारखेपर्यंत झाल्या नाही तर महाराष्ट्रातला सर्व शिक्षक या पुणे आयुक्त कार्यालयामध्ये येणार आहे आणि तो त्याचा टप्पा वेतनवाढीचा आदेश
आणि संच मान्यता घेतल्याशिवाय उठणार नाही हे या निमित्ताने सांगतो. सर्व शिक्षकांना पुन्हा विनंती करतो की आपल्याला 14 एप्रिल 2025 पासून माननीय आयुक्त कार्यालय यांच्या समोर हे सर्व कागद घेतल्याशिवाय उठायचं नाहीये. आपण या अशी अपेक्षा व्यक्त करतो.